सरांना विनंती करतोय आमचा छोटासा सन्मान त्याचा तुम्ही स्वीकार करा। आणि बऱ्याच दिवसामध्ये उणीव होते या असोसिएशनमध्ये तुमचा आवाजच घुमत नव्हता, आज तो आवाज नक्कीच आम्हाला ऐकायला मिळाला। असोसिएशनमध्ये हा आवाज कानावर पडला, तुमच्या मनापासून अभिनंदन, तुमचा सन्मान करतायत सूरज पाटील। धन्यवाद सूरज पाटील सर, थोडासा वेळ का होईना तुम्ही आम्हाला दिला त्याच्याबद्दल पुनश्च आपले आभार। चला दोन षटके 10 मिनिटांमध्ये संपलीच पाहिजेत। वावली संघाचा संघनायक आपण संपर्क साधा दादानो या। सलामीला दोन बॅटर आलेले आहेत, एका बाजूला बंटी ठाकरे उर्फ इंद्रसेन आणि एका बाजूला वैभव। गोलंदाजी मार्कर गोलंदाज आलाय दिवेश, पंचांचा ग्रीन सिग्नल, सामना ऑन। पहिल्या चेंडूवर मोठा तडाखा मारायचा प्रयत्न होता परंतु टायमिंग साधता आलेला नाही बंटी याला, लेग बायच्या रूपाने आलेले एक धाव। असं वाटलं की हा चेंडू आता मात्र डोंगरावर जाईल की काय, परंतु टायमिंग साधता आलं नाही, बॅट आधी फिरली, चेंडू नंतर आला, लेग बायच्या रूपाने एक धाव। दुसरा चेंडू खूप चांगला चेंडू हाताळलाय, हा डॉट बॉल। आपण पाहता चालू असणार सामना, एका बाजूला टीम बोंबेपाडा बी तर एका बाजूला रिहानवीर सूर्यानगर। हो, चेंडू पडल्यानंतर चेंडू वळण घेतोय, चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय, डॉट बॉल। पहिल्या चेंडूवर एक धाव आली लेग बायच्या रूपाने, त्याच्यानंतर दोन चेंडू डॉट। 1:55 ला पहिला चेंडू टाकण्यात आलेले, याचं भान ठेवायचं आहे। 10 मिनिटांमध्ये दोन षटकं संपलीच पाहिजेत। कार्पेटच्या सहाय्याने मारलेला हा फटका, पाहता पाहता एक धाव पूर्ण, धावा झाल्या दोन। आतापर्यंत 4 चेंडू मध्ये फक्त धावा आल्या दोन। पाहूया बंटी पुन्हा एकदा सज्ज झालाय फलंदाजी करण्यासाठी, आणि बंटी यांनी वाजवली घंटी, षटकार 6। षटकाराने धावसंख्या झालेल्या 8। एक पिच हिटर मानला जातोय बंटी। पहिला चेंडू सुद्धा त्याच पद्धतीचा होता परंतु टायमिंग साधता आलं नव्हतं, परंतु या चेंडूवर एक तडाखा पाहायला मिळाला, षटकार। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे, एक धाव तर मिळेल, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या पायाच्या मधून चेंडू फरार आलाय, हा दर्जेदार चौकार 4। चौकाराने धावसंख्या झाली, 12। वावली संघाचा संघनायक वारंवार तुमच्या नावाचा पुकार होतोय।
एक षटकाची समाप्ती. धावसंख्या झाले 12 आणि 10 धावावर खेळतोय बंटी. त्या 10 धावामध्ये एक षटकार आणि एक चौकार. पहिल्या चेंडूवर लेग बायच्या रूपाने एक, त्याच्यानंतर 2 चेंडू डॉट हाताळले होते, त्याच्यानंतर सिंगल आणि षटकार आणि चौकार. दस का दम दाखवलेला आहे. धावा झालेत 12. गोलंदाज किरण थोडा वेळ हवेत चेंडू, क्षेत्ररक्षक दूर आहे, त्याच्या मस्तकाला दस्तक, चौकार, चार. आज सुट्टीचा दिवस आहे रुपेश ठाकरे आणि भरपूर सपोर्टर आलेले आहेत सूर्यानगर संघाला सपोर्ट करण्यासाठी, तसेच बोंबेपाडा संघाला सुद्धा सपोर्ट करण्यासाठी भरपूर प्रेक्षक वर्ग आलेले आहेत. त्यांचे अभिनंदन या मैदानावर. जवळचे अगदी हाकेवर अंतरावर असलेले दोन्ही संघ, दोन्ही गाव सोडून दिला. रुपेश, मी नेहमी म्हणतोय घराचं दार उघडं ठेवलं तर चोरी होते, परंतु या वैभवने काय केलं, पुढच्या दाराला लावली कडी आणि मागच्याच दारातून झाली चोरी. गडीबाद. अराउंड द लेगच्या रूपाने त्रिफलाचे झालेले वैभव. नवीन बॅटर आलाय योगेश. एक जुना जाणता खेळाडू आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू वाईट आहे. अतिरिक्त एक. धावसंख्येत वाढ झाली, धावसंख्या 17. हॅलो 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 हॅलो. आणि पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या बाहेर फेकून दिला, मिड विकेटच्या डोक्यावरून. दर्जेदार बिग 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 षटकार. 6. योगेश याने आपलं अकाउंट षटकाराने ओपन केलेले. बंटी यांनी सुद्धा षटकाराने आपलं अकाउंट ओपन केलं होतं. दोन्ही फलंदाजाने षटकाराने अकाउंट ओपन केलंय. तो बाद झाला वैभव. पहिले 2 चेंडू ते डॉट खेळला होता, वैयक्तिक 5 धावा करून तो बाद झाला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर. गोलंदाज सज्ज झाला किरण. सामना करणारे योगेश. डावखुरी हाताचा बॅटर योगेश. खोलवर टप्प्याचा चेंडू उडवला, क्षेत्ररक्षक आहे आणि बंटी, सॉरी, योगेश आउट.
नवीन बॅटर आलाय जितेश. धावसंख्या झालेले 2 बाद 23. किरण सामना करणारे नौका फलंदाज जितेश. लो फुलटा चेंडू उडवलाय. चेंडू जाईल सीमारसे बाहेर. षटकार 6. झालेले 29. आता मात्र डीजे मास्टर सुद्धा रुपेश रंगात आलाय, कारण लग्न सीझन जवळ आलेला. सगळ्याला कोल्हे गीतांचा भरणा त्याच्या गळा आहे, तो आता बाहेर काढतोय. हो, चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. चेंडूचा चेंडू धावसंख्या स्थिर. धावसंख्या 29. माझे परम मित्र, अगदी वर्ग मित्र गणपत जाधव बोंबेपाडा याचकडून बोंबेपाडा संघाला शुभेच्छा येतात. आरटी मूवीज या चॅनलवर ते थेट प्रक्षेपण पाहता घर बसल्या. आपले अभिनंदन गणपतजी जाधव बोंबेपाडा. अरुण आला आणि बीमार की बिमारी 1+1 धाव मिळतील 2. 2 धावने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेले 31. या असोसिएशनचे एक नामवंत गुणलेखक सतीश लोणे यांच्याकडून आरटी मूवीज यांना शुभेच्छा. समालोचन कक्षाला आणि ह्या दोन्ही संघांना सुद्धा ना आयोजन करताना पालकनकरांना सुद्धा शुभेच्छा आल्या. खूप खूप धन्यवाद सतीशजी लोणे मालबिडी. फटका फसला. चेंडू हवे ते चेंडू पर्यंत पोहोचलाच नाही. गोलंदाज 1 धाव पूर्ण. धावसंख्या 1 ने वाढलेली. धावसंख्या झालेले 32. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता बंटी यांनी, परंतु व्यवस्थित टायमिंग साधता आलं नाही. एकदा पूर्ण केलं. दुसरीचा प्रयत्न धावचेत करण्याची संधी, परंतु गोलंदाजाला चेंडू पकडता आलेला नाही. पाहता पाहता 2 धाव पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये. 2 धाव. धावसंख्या झाली 34. आली 1 धाव पूर्ण. सन्मान्य आत्मारामजी पाटील या मान्यवरांचं या क्रीडा नगरीमध्ये आगमन झाले. विनंती करतो दादा, आपण अगदी सन्मानाने मुख्य मंचावर येऊन स्थान बनवा. आत्मारामजी पाटील आणि झेलच्या चिरपाणी गडी बाद.
फटका फसलाय परंतु डोंडो डोंडो रे साधना. क्षेत्ररक्षक चेंडू शोधित राहिलाय, नक्की चेंडू गेलाय कुठे. त्या दरम्यान 2 धावा. चेंडू एवढा उंच आकाशात गेला होता की क्षेत्ररक्षकाला शोधणं भारी झालं होतं. तिथे क्षेत्ररक्षक कोण होता. राहुल होता. नशीब राहुलने टोपी सुद्धा घातली. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता चेंडू कोलवट टप्प्याचा चेंडू होता. टायमिंग व्यवस्थित पाहायला मिळालं. चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. बंटी याच्या बॅट मधून सुंदर अशा धावा आल्या. 2 षटकार आणि 1 चौकार 1 दुहेरी. कुठल्याही प्रकारची सिंगल धाव त्याच्या बॅट मधून नाही. या षटकारासाठी रुपेश ठाकरे यांच्याकडून बंटी ठाकरे याच्यासाठी 100 रुपयाचे पारितोषिक आलेले. क्या बात आहे. आणि भगवानजी लकडे समालोचक यांच्याकडून सुद्धा या षटकारासाठी बंटीसाठी 100 रुपयाचे पारितोषिक आहे. मंडळ आभार आहे. नंतर घेऊन जा बंटी. पुन्हा एकदा संधी देऊ आपण आमचे एक उत्तम समालोचक सुचित सर. हॅलो 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 हॅलो. धन्यवाद रोहिदास भाऊ. पूर्वार्धाचा खेळ संपलेला आहे. पूर्वार्धामध्ये रिहानवीर सूर्यानगर या संघाने 44 धावा पटकावलेल्या आहेत आणि 45 चा टार्गेट सेट केलेला आहे. ते बोंबेपाडा बी या संघासमोर. आणि बोंबेपाडा बी संघासमोर का सेट केलेला आहे, कारण मागची मॅच जर आठवली असेल, निश्चितच बंटी याने मागची मॅच बघितली असेल की सूरजाची धुवाधार खेळी बघितली त्याने की एका षटकामध्ये त्यांनी तब्बल 32 धावा काढलेल्या होत्या. एका षटकामध्ये मॅच यांनी संपवली होती. त्याचा विचार बंटी याने केला आणि आता त्यांच्या समोर भलं मोठं बल्लाढ्य असं या ठिकाणी आव्हान उभं केलेलं आहे बोंबेपाडा बी संघासमोर. पुन्हा एकदा मला या ठिकाणी समालोचन करण्याची जी संधी दिली, निश्चितच कारण बऱ्याचशा वेळानंतर या क्षेत्रामध्ये या भागामध्ये आपल्या कॉमेंट्री करायला मिळते. खूप बरं वाटतंय की आपलं शेवटी गाव तो गाव असतो आणि या गावाकडच्या भागामध्ये कॉमेंट्री करत असताना बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. बरेचसे आता जुने मित्र नवीन मित्र येत आहेत आणि मुळे सामन्याकडे हे जिथे सूरज सेट आहे आणि मयूर
सेट आहे आणि नॉन स्ट्राईकला गोलंदाज असेल तो मात्र योगेश. यस, योगेश एक फिरकी जादुई गोलंदाज की आपल्या फिरकीच्या जोरावरती भल्या भल्यानं त्याने आतापर्यंत पाणी पाजलेलं आहे. आणि सूरज काय म्हणतोय, मी जसा सूरज तापणार आहे ना तसं मी सुद्धा तापणार आहे, मी सुद्धा आग ओकणार आहे. दरम्यान सेट झालेला आहे. पहिल्या चेंडूचा सामना करेल तो मात्र सूरज टू योगेश. जरा घाई करायची, जरा 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटक कंप्लीट करायचे. पहिल्या चेंडूवरती प्रहार चढवलाय. प्रहार चढवल्यानंतर सूरजने सांगितलं यस आय विल कम बॅक. मी जिथून खेळी संपवली होती ना त्या ठिकाणून पुन्हा एकदा खेळी चालू करू शकतो. ती माझ्यामध्ये काय आहे, कॅपॅसिटी आहे, ती माझ्यामध्ये क्षमता आहे. आणि त्या क्षमतेच्या जोरावरती त्यांनी पहिल्याच चेंडूचा वरती चौकार चढवलाय. ओव्हर टू डीजे. चला डीजे वाटते मला जेवायला गेलेले आहेत. समालोचक क्षेत्र सुद्धा जरा जेवायला गेलेला आहे. पंच सुद्धा जेवायला गेलेले आहेत. चला पुन्हा चेंडू, पुढचा चेंडू. पहिल्या चेंडूवरती 4 धावा आलेल्या. दुसऱ्या चेंडूवरती काय घडतंय, काय बिघडतंय, कारण स्ट्राईकला आहे तो मात्र सूरज, गोलंदाज योगेश. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रहार होता. एक धाव पळून काढली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो का, तर चेंडू जातोय धन 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 जमिनीला गुदगुल्या करीत सीमापार चौकार. 2 मध्ये 2 आलेले आहेत. आता काय घडलेलं आहे, पहिल्या चेंडूवरती चौकार आला, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय. मी मगाशी म्हटलं ना तुम्हाला की ज्या ठिकाणी वावली स्पोर्ट खेळत असताना सूरजाने काय केलं की जिथे खेळी संपली होती तिथून त्याने पुन्हा एकदा आपली खेळी सुरू केलेली आहे. आणि सूरज, जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की जसा आग ओकतोय तसा बोंबेपाडा बीच संघाकडनं सूरज सुद्धा आग ओकतोय. दोन्ही संघ अगदी जवळचे आहेत. एक आहे सूर्यानगर तर एक आहे बोंबेपाडा, आपल्याच विभागातील. पुन्हा एकदा वॉटर, काय चेंडू टाकला होता. अगदी चेंडू मात्र नीटसा काही समजला नाही आणि बरोबर त्या या ठिकाणी काम ज्याला करायचं होतं एसटी रक्षकाला, त्या एसटी रक्षकाने आपलं काम पूर्ण केलं. दरम्यान या ठिकाणी मान्यवर येत आहेत उमेश पाटील, महेश पाटील, हर्षद पाटील. उमेश पाटील आय थिंक मला वाटते ठाण्यावरून आले असतील ना. यस, उमेश भाऊला बघितल्यानंतर मला जुन्या माझ्या आठवणी खूप ताज्या झाल्या. वेलकम 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 उमेश भाऊ. मित्रांनो, ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये काम करत असताना आपल्या परिसरातील व्यक्तींना जर काहीही गरज असेल ना तर निश्चितच मात्र उमेश भाऊशी संपर्क साधा. सॉरी, महेश भाऊ आहेत, महेश भाऊ सुद्धा आहेत. महेश भाऊंशी संपर्क साधा मित्रांनो. ज्युपिटर मध्ये एक भल्या मोठ्या अशा पोस्टवरती काम करत असतात. वेलकम वेलकम वेलकम. PN स्पोर्ट्स पालकने आयोजित भव्य ओरम टेनिस क्रिकेट स्पर्धा, या टेनिस क्रिकेट मध्ये आपलं आगतम स्वागतम सुस्वागतम. चला सामन्याकडे बोलूयात. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झाले. 3 चेंडू मध्ये मात्र 8 धावा आलेल्या आहेत. योगेश टू सूरज. अगदी सूरजाने मात्र चेंडू अगदी ताकदीने खेचण्याचा प्रयत्न केला होता, परंतु एकच धाव त्या ठिकाणी त्याला मिळेल आणि या एकेरी धावेने संघाची धावसंख्या वाढेल. धावसंख्या होईल ती मात्र बिनबाद 9. वेलकम महेश भाऊ, वेलकम उमेश भाऊ. फार दिवसांनी महेश भाऊला बघितलं, खूप बरं वाटलं. कारण मित्रांनो, मी का त्यांचा उल्लेख करत असतो, कारण निश्चितच खूप हेल्प होत असते. भाऊ धन्यवाद. आपण या ठिकाणी आपण या स्पर्धेला आलात. उमेश भाऊ धन्यवाद. आज मला वाटतं माझं पण किती नशीब असेल बघा, का मी पण विरारमधून आलो. कारण योगायोग असावा तो, कारण आमची भेटीगाठी व्हाव्यात. आणि पाहुण्यांना जसं आगमन झालं तसं काय केलं, मयुराने चौकार मारला. या चौकाराने काय झालं, संघाची धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली ती मात्र 13. ज्या ठिकाणी पूर्वार्धाचा खेळ संपला होता ना तसाच खेळ मात्र उत्तरार्धामध्ये सुद्धा सुरू होत आहे. आतापर्यंत पहिलं षटक मार्गस्थ आहे. आलेल्या पाहुण्यांच्या माहितीसाठी सांगू शकतो की चालू असलेला सामना जो आहे तो रियानवीर सूर्यानगर आणि बोंबेपाडा बी. रियानवीर सूर्यानगर क्षेत्ररक्षण करत आहेत. 44 धावा झालेले, 45 धावांचं टार्गेट उभं केले बोंबेपाडा बी या संघासमोर. पुन्हा एकदा योगेश. आता मात्र चेंडू सोडून दिलाय, कारण माहिती आहे मयूर याला माहिती आहे की एक एक धाव किती महत्वाची आहे. या एकेरी धाव्यामध्ये तसं म्हणतात ना, बूंद बूंद से सागर बनता है. त्या आता एक एक धावेने आपलं जे लक्ष्य आहे ते लक्ष्य मात्र या ठिकाणी काय करायचंय, कंप्लीट करायचंय. धावसंख्या झाली ती 14. पुन्हा एकदा हलक्या जाताने कट केले चेंडू. हा 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 हा
सूरजने बरोबर बघितलं, त्याला वाटलं का काहीतरी या चेंडूवरती घडू शकतं, या चेंडूवरती काहीतरी घडू शकतं आणि चेंडू मात्र निर्धाव जातोय. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती मात्र 14. आता मात्र 12 चेंडू आणि 31 धावांचं लक्ष. 12 चेंडू 31 धावा. ज्या वेळेस वावली स्पोर्ट्स बी संघासमोर खेळत असताना या दोन फलंदाजांनी या ठिकाणी प्राइज आलेला आहे मयूरसाठी. जर 3 षटकार मारले तर लगातार 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे ओमकार ठाकरे यांच्याकडनं. ओमकार ठाकरे खूप मोठं नाव आहे ओमकार ठाकरे. पण आता मात्र 3 षटकार जर मारले तर निश्चित सामना कुठेतरी झुकू शकतो, परंतु अजूनही काही सांगू शकत नाहीये कारण 12 चेंडूमध्ये 31 धावांची गरज आहे. आता मात्र संघाला जो नेहमी तारणार असतो ना तो या ठिकाणी आलेला आहे. गोलंदाज आला तो मात्र बंटी. ये बंटी है ना, ये बंटी किसी की भी घंटी बजा सकता है. और ये सूरज है ना, ये सूरज यहाँ पे मात्र जो है ना सूरज वो यहाँ पे आग उकलता हुआ है. चला सामन्याला सुरुवात करा. बंटी प्लीज बंटी जरा स्ट्राइक जरा घाई करा बेटा. यष्टी रक्षकाला सुद्धा विनंती असेल, अजूनही आपल्याला अंतिम सामने पाहायचे आहेत. जास्त षटकांचे सामने झाले तर खूप मजा येते. आज मात्र खूप मान्यवरांची मांदी आली या PN स्पोर्ट्स पालकने या मंचावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मात्र वळूयात बंटी याच्याकडे. हो 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 अगदी ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू. सूरजाला चेंडू मात्र नीटचा काही समजला नाही. निर्धाव चेंडू जाईल. निर्धाव चेंडू जे सांगता येते तोपर्यंत धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती मात्र 14. धावसंख्या झाली ती मात्र 14. अजूनही मात्र 11 चेंडू 31 धावांची गरज. पुन्हा एकदा मात्र आता मात्र पंचांचे हात समांतर रेषेमध्ये आणि धावसंख्या एकेने वडे. धावसंख्या ती मात्र 15. बाराचे 11 चेंडू आणि 30 धावांची गरज. पुन्हा एकदा बंटी. आता मात्र सूरजाच्या बॅट मधून जोरात प्रतिहार करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मात्र त्या ठिकाणी तू मे करता करता 2 धावा पूर्ण झालेल्या. त्या 2 धावेने संघाची धावसंख्या वाढेल ती आहे 17. मित्रांनो, जेव्हा पण आपण हे सामने आयोजित करत असतो तेव्हा या सामन्यांसाठी अगदी फुल ना फुलाची पाकळी कोणी ना कोणी तरी मदत करत असतो. तसेच आपण या ग्राउंडवरती जेवढे पण जे बॅनर जे पाहत आहात हे संपूर्ण जी बॅनर व्यवस्था आहे ही हर्षद पाटील यांच्या मार्फत प्रिंटिंग करून देण्यात आलेली आहे. धन्यवाद हर्षद मित्रा. पुन्हा एकदा वळूयात सामन्याकडे. धावसंख्या झाली ती मात्र 17. पुन्हा एकदा बंटी. आता मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न होता, प्रहार मात्र त्या ठिकाणी फसतोय. ज्या ठिकाणी पहिल्या क्षेत्रामध्ये षटकामध्ये जशी सुरुवात झाली होती ना ती मात्र सुरुवात या ठिकाणी थोडीशी बंटीने काय केलेले संत केले. मी मगाशी म्हटलं होतं की बंटी जसं गोलंदाजीसाठी आला तेव्हाच मी तुम्हाला म्हटलं की काय म्हटलं की बंटी कधीही घंटी वाजवू शकतो. आता मात्र स्ट्राईकला असेल तो मयूर. मयूर याने हलक्या जाताने ऑफच्या दिशेने कट केले चेंडू. जोपर्यंत क्षेत्ररक्षण करेल आणि फक्त एकच धाव या ठिकाणी घेतलेली आहे. का घेतली असेल थोडासा त्याचा प्रश्न आता का मध्ये तो पुढच्या चेंडूवरती रूपांतरित होईल, कारण सूरजला माहिती आहे मला काय करायचं आहे. थोडं जरा मोठी खेळी खेळायची आहे कारण या सामन्यामध्ये तुम्हाला टिकून यायचं आहे. शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवरती काय घडेल काय बिघडेल. हा 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 प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्या ठिकाणी मात्र षटक संपलंय. 2 षटकांचा सामना या ठिकाणी संपलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती मात्र 18. 5 चेंडू झालेत पंच. थोडस मिस्टेक करतोय की 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या झाली ती 18. 18 लॉस ऑफ 0 विकेट्स. आता मात्र सूरजने उंचावरून मारलेला चेंडू मात्र त्या ठिकाणी
एकही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलेला नाही आणि मात्र योगेशाने जोपर्यंत फेकी केली तोपर्यंत 2 धावा पळून झालेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का? तिसरी धाव सुद्धा सुद्धा पूर्ण झालेली आहे. म्हणजे जवळजवळ बघितलं ना तर फक्त 2 क्षेत्ररक्षक बाहेर होते, बाकी 9चे 9 क्षेत्ररक्षक एक चेंडू घेण्यासाठी या ठिकाणी आलेले. पंच धावा किती आहेत या चेंडूवरती? पंच धावा किती आहेत? 3 धावा या चेंडूवरती आलेल्या आहेत आणि या 3 धावेने संघाची धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली ती मात्र 2 धावा आहेत का? ओके, 2 धावा. गेम स्पिरिट म्हणतात याला, म्हणतात गेम स्पिरिट. जसं माझ्या बॅटला चेंडू लागला तसं फलंदाजाने सांगितलं की माझ्या बॅटला चेंडू लागलेला आहे, त्याच्यामुळे 2च धावा आहेत आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या झाली ती 20. आता मात्र 6 चेंडू आणि 25 धावांची गरज. सहा चेंडू 25 धावा. जिथे सामना संपवला होता ना मागच्या मॅचचा, त्या ठिकाणी मात्र आता सुरुवात करावी लागेल. जर आपल्याला या स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल तर पीएन स्पोर्ट्स पालाकण्याची जर ट्रॉफी जर पाहिली तर आपल्याकडे सगळ्या ट्रॉफी असतील, मात्र ही ट्रॉफी नसेल. तर ही ट्रॉफी उचलण्यासाठी आता मात्र तुम्हाला जीवाचा आकांत करायचा आहे. आता थोडंसं स्पीडअप करायचं आहे. स्पीडअप कोणाला करायचं आहे? स्पीडअप दोघांनाही करायचंय. स्पीडअप दोघांनाही करायचं आहे. एका बाजूला रियानवीर संघाला सुद्धा करायचं आहे, एका बाजूला बॉम्बे स्पोर्ट्स बोंबेपाडा संघाला सुद्धा करायचं आहे. कारण धावसंख्या झाली ती 20. अजूनही 6 चेंडू 25 धावांची गरज. अजूनही एकही विकेट गेलेली नाही. सूरजाला मात्र काय करावं लागेल की मागच्या मॅच मध्ये काय झालं होतं ना, मागच्या मॅचची खेळी कशी केली होती, जिथे मी खेळी संपवली होती तिथून सुरुवात त्याने केली होती, पण त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये काय झालं, बंटीने पूर्णपणे त्या खेळीला काय लगाम बसवला आणि मात्र थोडस बोंबेपाडा बीच संघ आता मात्र थोडस जरासं कुठेतरी हतबल होताना दिसतोय. परंतु आज जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत काहीच सांगू शकत नाही. कसं असताना आपण लाईव्ह टुर्नामेंट ठेवलेले असते, त्या लाईव्ह टुर्नामेंट मध्ये कॅमेरा आपण लावलेले असतात. ते कॅमेरा फक्त सांगायला नसतात की बाबा आमची जी टुर्नामेंट झाली ना ती लाईव्ह झाली होती, त्या लाईव्ह मध्ये बघत चला काय घडलंय काय नाही, दूध का दूध पाणी का पाणी, सगळं त्याच्यामध्ये कळणार आहे. नाहीतर टुर्नामेंट ठेवली आणि टुर्नामेंट आमची लाईव्ह होती त्याला अर्थ नाहीये. चला वळूया सामन्याकडे. आता मात्र गोलंदाज असेल तो गणेश. आपल्या पहिल्याच चेंडूचा श्री गणेशा मात्र करायचा होता, तो मात्र संधी होती ती मयूर याला, ती संधी या ठिकाणी हुकली. 21 धाव संख्या झाली ती 21. अजूनही 6 चेंडू 24 धावांची गरज. 6-24. आता मात्र उंचावर माले चेंडू. चेंडू मात्र बंटी त्या ठिकाणी आहे, कारण बंटी मात्र ती चूक करणार नाही, कारण त्याला माहिती आहे एक चूक जर काय घडली तर त्या चुकीचं रूपांतर मात्र भरून काढताना मात्र किती कठीण जातं. आता मात्र मयुराची खेळी संपुष्टात येते. मयुराची खेळी संपुष्टात आल्यानंतर त्यानंतर बोंबेपाडा बीच संघाकडनं जो गोलंदाज येईल तो मात्र फलंदाज येईल तो मात्र राहुल. राहुलला आता निश्चितच मात्र काय करायचंय, आलेल्या प्रत्येक चेंडूवरती हुल द्यायचे. गणेशला काय करायचंय, प्रत्येक चेंडू अगदी श्री गणेशा करायचा आहे. मात्र दोघांमध्ये ती क्षमता आहे. काय क्षमता आहे ते पुढील जो चेंडू पडेल तेव्हाच आपण ते एक्सप्लेन करू शकतो. राहुल टू गणेश. 5 चेंडू 24 धावा माझे साथी गुणलेखक या ठिकाणी सांगत आहेत. मी म्हटलं ना जसं राहुलला काय करायचं, राहुलला फक्त हुल द्यायची आहे. 1 बाउन्स मध्ये चेंडू जातोय, त्या ठिकाणी थोडस क्षेत्ररक्षणामध्ये तू मे होतय. सूरजने त्या ठिकाणी थांबवलंय राहुलला की थांब मित्रा मी काहीतरी करू शकतो. तर काय करायचं आता, 4 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडू मध्ये काय करायचंय, 23 धावा. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती काय करायचं आहे, षटकारच मारायचा. एक आलाय का, नाही आलाय. आता मात्र या ठिकाणी रिहान वीर संघ निश्चितच मात्र धावत का नाही मला तेच काही कळत नाही. कारण एक चेंडू मध्ये 8 धावा सुद्धा होऊ शकतात.
एका चेंडूवरती 12 धावा सुद्धा होऊ शकतात आणि असं घडलेलं आहे. परंतु अजूनही तुमच्या हातामध्ये मात्र सामना होता, परंतु का नाही धावले त्याचं रूपांतर जेव्हा ते डगाऊट मध्ये जातील तेव्हा 12वा जेव्हा असतो 13वा जेव्हा असतो तो तेव्हा सांगेल त्याला, बरोबर की नाही. पुन्हा एकदा राहुल याने मात्र मिस या ठिकाणी केलेला चेंडू, एकच धाव मिळेल. अगदी जमिनीला किस घेत गेलेला चेंडू आणि धाव संख्या वाढली, धाव संख्या झाली ती मात्र 24. कुठे पहिल्या षटकामध्ये 14 धावा होत्या आणि तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि 24 धावा आहेत. पुन्हा एकदा मात्र ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू, चेंडू मात्र नीटसा काही समजला नाही आणि गणेशला मात्र चेंडू नीटसा काही कलेक्ट करता आला नाही आणि या ठिकाणी एक धाव पळून काढण्यामध्ये यश प्राप्त होईल. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या झाली ती 25. आता मात्र शेवटचा चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. रुपेश ठाकरे म्हणतात होऊ शकतात ना, बघा का होऊ शकतात, वाईड आला. कारण क्रिकेटमध्ये कधीच कोणी भविष्यवाणी करू शकत नाहीये. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत कोणी भविष्यवाणी करू शकत नाही. आता मात्र निर्धाव चेंडू जाईल आणि निर्धाव चेंडूची सांगता होईल तोपर्यंत सामना मात्र या ठिकाणी जिंकला जाईल. रिहान वीर, कॉंग्रॅच्युलेशन रिहान वीर, बंटी अँड टीम, हार्ड लक. बोंबेपाडा बी, राहुल अरुण अँड टीम अँड सागर बोंबे. नाव द दिस मॅच मॅन ऑफ द मॅच. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक विजेता आहे रिहानवीर सूर्यानगरचा बंटी. रिहानवीर सूर्यानगर आणि छोट्या 11 मापोली या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचे. रिहानवीर सूर्यानगर आणि छोट्या 11 मापोली या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचं आहे. धन्यवाद आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचे. पीएन स्पोर्ट्स पालकने या भव्य दिव्य ओरम टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे आणि माझे साथी स्कोर समालोचक धन्यवाद. आपण या ठिकाणी मला जी काही कॉमेंट्री करण्याची संधी दिलीत पुन्हा एकदा मी रोहिदास भाऊ लकडे भाऊ यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. वेल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार रिहानवीर सूर्यानगरचा बंटी. आपण हा पुरस्कार घेण्यासाठी यायचा आहे आणि रिपोर्टिंग पण करा. टीम बोंबेपाडा. धन्यवाद धन्यवाद शशित पाटील सर.